हा एक खरंच एक सायकोलॉजिकल अँगल आहे. जेवढं लोकांना वाटतं, की आपली गाडी सेफेस्ट आहे, आपले सेफ्टी फीचर्स, सेफ्टी स्टँडर्ड सगळ्यात भारी आहेत. तेवढीच लोकं ती गाडी सगळ्यात जास्त पळवतात. त्याच गाड्या तुम्ही आज हायवेला बघाल, सर्रास बघितलं जातं Fortuner, Innova, टाटाच्या सगळ्या गाड्या 200-150च्या स्पीडच्या पुढेच असतात. पण त्याच वेळेस मारुती सुझुकीवाला त्याला माहिती असतात आपल्या सेफ्टी फीचर्स काय आहेत माझ्यासारख्या. त्यामुळं तो 80-100, 80-100 आपल्या सगळ्यांची जबाबदारी घेऊन पुढे जात असतो. 2 दिवसापूर्वी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरती एका Fortunerचा अपघात झाला. त्यामध्ये आपल्या पुण्यातील एका युवा नेतृत्वाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या ॲक्सिडेंटचा अभ्यास करता-करता माझ्या हातात एक डेटा आला. म्हणजे आज भारतामध्ये जे पण ॲक्सिडेंट होत आहेत ना, त्यामध्ये एक कॉमन फॅक्टर आहे. कॉमन फॅक्टर असा म्हणजे जर ॲक्सिडेंट 2 गाड्यांचा होत असेल ना, तर एक गाडी त्यामधली जी आजकाल कंपन्या एकदम सेफ्टी स्टँडर्ड, सेफ्टी फीचर हायेस्ट आहेत. टाटा, Mahindra, Toyota जसे Fortuner, Creta, Nexon, टाटा Harrier, टाटा सफारी यांचे सेफ्टी स्टँडर्ड सगळ्यात वरती आहेत. पण त्या ॲक्सिडेंटच्या डेटामध्ये एक कॉमन फॅक्टर असा आहे, की त्यामध्ये एक गाडी यापैकी आहे. काल आपण ॲक्सिडेंटमध्ये पण बघितलं, जी गाडी एकदम तुफान वेगाने चालली होती, ती Fortuner होती. तर मित्रांनो लक्षात घ्या, जर तुमच्याकडे सगळ्यात सेफेस्ट एकदम सेफ्टी फीचर्स, सेफ्टी स्टँडर्ड्स एकदम हायेस्ट असलेली गाडी असेल, तर टाटा ग्रुपने किंवा Mahindra ग्रुपने तुम्हाला बाय वन गेट वन ही तुमच्या लाईफची ऑफर दिलेली नाही. किती सेफ्टी रेटिंग्स हायेस्ट असो, पण तुमचा फिजिक्सचा जर अभ्यास केला, तुमची गाडी 100च्या वरती स्पीडने असेल, कितीही सेफ्टी फीचर्स त्याला काही करू नाही शकत. तुमचा अपघात अटळ आहे. मग तुम्ही घोडा, हत्यार किंवा कुठलीही बुलेट प्रूफ गाडी आणा. त्यामध्ये पण लोकांचे ॲक्सिडेंट होतात. त्यामध्ये पण लोकांचे मृत्यू होतात. त्यामुळे गाडी चालवताना आपल्या स्वतःच्या जीवाचा, आपल्या मित्रांचा, आपल्या परिवाराचा विचार करून जबाबदारीने गाडी चालवा मित्रांनो. तुमच्याकडे आज सगळ्यात हायेस्ट सेफ्टी फीचर्सवाली गाडी असली, तरी त्याच्यात ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्याच्यामध्ये जीव जाऊ शकतो. हे आज आपल्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे.